आज आपण चवळीची कढी कशी बनवायची ते बघणार आहोत। त्यासाठी चवळी रात्रभर भिजत ठेवली होती। आता कुकरला 3-4 शिट्ट्या देऊन शिजून घेणार आहे। तर इथे मी त्रिफळ भिजत ठेवली होती। त्रिफळ, 2 हिरव्या मिरच्या, तिखट कमी जास्त आवडीनुसार, त्याच्यानंतर 5-6 लसूण पाकळ्या पाणी घालून वाटून घेतल्या। तोपर्यंत इथे कुकर पण चवळी शिजून थंड झाला होता। तर त्याचं आता पाणी फक्त घ्यायचं आहे आणि जे आपण त्रिफळ वाटून घेतली होती ना ते गाळून त्याचं पाणी घ्यायचं आहे, म्हणजे कचकच राहणार नाही। तर आता फोडणी देऊया। तर टोपात तेल गरम करून घेतलं, राई फोडणीला घातली, 5-6 लसूण पाकळ्या घातल्या, त्याच्यानंतर जे चवळीचं पाणी होतं ना ते घातलं, हळद घातली, मीठ घातलं, त्याच्यानंतर थोडंसं कुळीत पीठ ते पातळसं करून घेतलं पाणी घालून, ते कढीला लावलं, कोकम घातली आंबट, जसं आंबट पाहिजे त्या हिशोबाने, आणि 10 मिनटं कढी चांगली शिजू दिली। ते चवळीची कढी बनून तयार।